मित्रांनो नमस्कार. तुम्ही कधी आपल्यामुळे इतरांचे जीवन अधिक सुखकर व्हावे असा प्रयत्न केला आहे का? खरं तर यावरच तुमचं भावी आयुष्य अवलंबून असणार आहे. म्हणजेच काय तर तुम्ही तुमचा भविष्यकाळ कमावून ठेवला आहे का? किंवा तुम्ही तुमचा भविष्यकाळ अधिक सुंदर करण्यासाठी प्रयत्न केला आहे का? So this is what our poem 2.4 Have you earned your tomorrow? मी तुम्हाला सर्वप्रथम ही कविता मराठी आणि Hello friends, welcome to our YouTube channel. This is Dr. Ganesh Mudegaonkar. Subscribe my channel, share this video with your friends and don't forget to press the bell icon for more notifications. Let's begin with today's video. So friends, let's begin with the poem Have you earned your tomorrow? By Edgar Guest. Mr. Edgar Guest. Edgar Guest was born in England and was brought to the United States when he was 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14. Edgar Guest वयाच्या 10व्या वर्षापर्यंत इंग्लंडमध्ये राहत होते आणि त्यानंतर त्यांना अमेरिकेमध्ये म्हणजेच युनायटेड स्टेट्समध्ये नेण्यात आला. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. खरं तर एडगर गेस्ट यांना पीपल्स पोएट असं म्हटलं जातं, लोकांचा कवी असं म्हटलं जातं, कारण त्यांच्या लेखनामधून त्यांच्या कवितेमधून लोकांना आशावादी चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. ते वर्तमानपत्रांसाठी आणि विविध साप्ताहिकांसाठी लेखन करत. दिस इज एन इन्स्पिरेशनल पोएम. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर they have done anything to improve the life of other human being or not. ही खरं तर एक प्रेरणा देणारी कविता आहे. यामध्ये मी आपल्याला प्रश्न विचारतोय की तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं जीवन खरंच सुसह्य झालंय का, आनंदी झालंय का? इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. यावरतीच तुमचं भविष्य आणि भविष्यकाळ अवलंबून असणार आहे. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ऍक्शन्स अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. त्यामुळे काळजीपूर्वक आपण जे काम करतोय ते आणि आपलं कर्तव्य हे फार छान पद्धतीने आपण प्लॅन केलं पाहिजे. जर तसं करणार नसू तर भविष्यकाळ अडचणीचा असू शकतो. चला तर मग बघूयात स्टांझा वाइज एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम. स्टांझा 1. हॅव यू अर्न युअर टुमॉरो? इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? डज एनीवन रिमेंबर that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? या स्टांझा 1 मध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या समोरून गेलात म्हणून ती व्यक्ती खुश होती? कुणी हे लक्षात ठेवले आहे का की तुम्ही त्यांना बोलावलं, तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोललात? दिवस आता पूर्ण होत आला आहे. टॉयलिंग टाइम म्हणजे आता खरं तर दिवसभरातील घटनांचे पुनर्विलोकन करण्याची वेळ आली आहे. नेमके याच वेळी कुणी असं आहे का की जो तुमची आठवण काढून म्हणतो आहे की होय तुम्ही त्या व्यक्तीशी खूप छान पद्धतीने बोललात, खूप छान पद्धतीने वागलात? स्टांझा 2. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हु केम अलॉंग अ चर्लिश सॉर्ट ऑफ हाउडे and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? तुम्ही तुमच्या मित्राची भेट झाल्यानंतर कशा रीतीने अभिवादन केले? सहजच की उत्साहीपणे, का फक्त हाय हॅलो असे बोललात आणि गर्दीमध्ये मिसळून देखील गेलात? यामधून तुमची स्वार्थी वृत्ती दिसून येते, कारण तुम्ही तुमच्या मित्राचा कुठलाही विचार न करता पुढे निघून गेलात. यामधून सुद्धा तुमची स्वार्थी वृत्ती दिसून येते. कदाचित तुमच्या मित्रास वेगळी ट्रीटमेंट, वेगळा रिस्पॉन्स तुमच्याकडनं अपेक्षित असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसभरातील एखाद्या अशा कृतीमुळे, एखाद्या कामामुळे एखादी व्यक्ती समाधानी खरंच आहे का? तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आहे का? याचं उत्तर आपण खरं तर स्वतः शोधलं पाहिजे. स्टांझा 3.
Can you say tonight, in parting with the days that's sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? आज रात्री झोपण्या अगोदर शांतपणे झोप येण्यासाठी हा प्रश्न नक्की विचारा. माझे सर्व बांधव अर्थात माझे सर्व मित्र यांना सर्वांना, कदाचित सर्वांनाच नाही पण किमान एका बांधवास, एका मित्रास तरी मी मदत केली आहे का? कारण दिवस अव्याहतपणे निघून जात आहेत. किमान एक व्यक्ती तरी आज तुमच्यामुळे खूप आनंदी आहे, खूप खुश आहे, आपला आनंद व्यक्त करते आहे. एक व्यक्ती आपल्या सर्व आशा आकांक्षा हरवून बसली आहे, परंतु तुमच्या शब्दांमुळे त्या व्यक्तीमध्ये विलक्षण आत्मविश्वास निर्माण झाला आहे. Stanza 4. Did you waste the day or lose it? Was it well or solely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? तुम्ही तुमचा दिवस खरंच वाया घालवला का वाया गेला? दिवस यशस्वी होता की असाच निघून गेला? दिवसभरात एकदा तरी प्रेमळपणे आपली भावना तुम्ही व्यक्त केलीत का? की तुमच्या कटू बोलण्यामुळे तुम्ही कुणाला दुखावलं? रात्री जेव्हा शांतपणे तुम्ही डोळे बंद करून झोपणार असाल तेव्हा देवाने जर तुम्हाला प्रश्न विचारला, हॅव यू अर्न युअर टुमारो? आजच्या दिवसभराच्या सर्व चांगुलपणामुळे, यशस्वी दिवसामुळे तुम्ही तुमचा भविष्यकाळ अधिक सुंदर केला आहे? हॅव यू अर्न युअर टुमारो? खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचा भविष्यकाळ, तुमचा उद्या तुम्ही कमावला आहे? देवाने खरंच आणखीन एक दिवस तुम्हाला द्यायला पाहिजे का? द्यावा का? Appreciation of the poem. In our textbook on page number 115, this question is being asked. Write an appreciation of the poem considering the following points about the poem, poet and title, theme of the poem, poetic devices, language and style of the poem, special features, tone and type, values, message from the poem, and finally your opinion about the poem. Friends, in my own manner I am going to give the answer of this question. Let's begin with the answer. Appreciation of the poem. Title of the poem. The title of the poem is Have You Earned Your Tomorrow? Poet. The poet of this poem is Edgar Guest. Theme of the poem. This poem deals with happiness of life and helpful, thankful nature of person. How you deals with each and every aspect of your own life. Your small help, kind words will change the life of another person. Poetic style of the poem. The rhyming scheme of the poem is in stanza 1, AA, BB, in stanza 2, CC, AA, in stanza 3, DD, EE, and in stanza 4, FF, AA is the rhyming scheme. The poem is written in quatrain stanza form, means each stanza contains 4 lines. Poetic devices and figure of speech from the poem. In this poem, poet has used alliteration and interrogations kind of figure of speech in this poem. Alliteration, example for alliteration. Or is someone mighty grateful for a deed you did today? Example for interrogation. Is anybody happier because you passed his way? Second example. Did you give a cheerful greeting to the friend who came along? Special features of the poem. This poem is inspirational and motivational poem. This poem insists person to introspect about his or her day-to-day behavior in the society. In this poem, poet asks some questions to the reader. As we know, if the answers are positive, you have earned your tomorrow. And this is what the special feature of this poem. Moral of the poem. According to me, moral of the poem is, if my day-to-day behavior with other person is good, definitely God will provide me next day to enjoy. Then very confidently I can say, yes, I have earned my tomorrow. My opinion about the poem. In my opinion, I am very kind with others, well-mannered and polite in conversation. My family members,
my friends and my colleagues will appreciate my behavior. Already they are appreciating my behavior. Due to these deeds, definitely God will grant me my tomorrow. So, I have earned my tomorrow. Summary of the poem. This poem is a motivational poem. Edgar Guest insists us to introspect about our day-to-day behavior with others. In this poem, poet asks so many questions. These questions are about our deeds with others. Sometimes we are not well mannered with our friends, with our family members. We neglect them. Sometimes we are not able to encourage our best friend. Due to this negligence, these neglected people lose their hope. We must encourage them. In each stanza, one question is being asked by the poet. And when we introspect about it, we'll get the real answer from the bottom of our heart. Friends, please ensure that they should have hope about the life and inspiration about their work. At least one person should be there who thinks about you and praise you, admire your work and your words. Just because of this behavior and manners, you will get a new beginning from the God. This is what the summary of the poem. Thank you. Thank you so much. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर पण करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि हो, आतापर्यंत मी तयार केलेले सर्व व्हिडिओज आणि त्याच्या सर्व लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खास तुमच्यासाठी दिलेले आहेत. सो गो थ्रू द व्हिडिओज. थँक्यू फ्रेंड्स.